हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेन्स ऑफ लाईन सेगमेंट्स आयडेंटिटी in which figures ray PM is the bisector of triangle QPR. आता आपल्याला तिन्ही जे ट्रायंगल्स दिलेले आहेत ते QPR आहेत आणि सांगायचं आहे त्यांनी दिलेला जो रे आहे तसा बायसेक्टर आहे का. आपण कुठला थेरम लावणार आहोत, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम लावणार आहोत की अँगल बायसेक्टर थेरम लावणार आहोत. आपण अँगल बायसेक्टर थेरम लावायचा आहे आणि बघायचं त्यांचं प्रपोर्शन सारखं असेल तर आपण म्हणणार आहोत तो बायसेक्टर आहे. प्रपोर्शन सारखं नाही तर आपण म्हणणार आहोत तो बायसेक्टर नाही आहे. क्वेश्चन्स किती आहेत एकूण मिळून त्याच्यामध्ये, म्हणजे सब क्वेश्चन्स किती आहेत 1 2 3. चला आपण 1 बाय 1 बघूया कसे सोडवायचे आहेत ते. तुम्हाला हवं असेल तर फिगर काढा, तुम्हाला नको असेल तर फिगर नाही काढली त्या प्रश्नामध्ये तरी चालेल. काय करायचे आपल्याला, त्यांनी दिलेल्या सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहून काढायची आहे. PR is equal to 3, PQ is equal to 7, RM is equal to 1.5, QM is equal to 3.5. Therefore, ray PM is the bisector of triangle QPR. आपल्याला काय सांगायचं आहे, या आधारे PM ही बायसेक्टर आहे की नाही आहे. PR upon QP is equal to 3/7. RM upon QM is equal to 1.5 upon 3.5 equal to, आता 1.5 आणि 3.5 हे डेसिमलमध्ये आहेत. हे आपण दोन्ही डेसिमलमध्ये आहेत म्हणून आपण त्याला कन्वर्ट करून घेतलेलं आहे फ्रॅक्शनमध्ये. मग काय झालेलं आहे बघूया एकदा करून. दोन्ही सारखे असल्यामुळे आपल्याला ते करता आलेले आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. 1.5 आपण लिहून बघूया. 1.5 अपॉन 3.5. मग मी काय म्हटलं 15/10. आता ह्याचा काय होणार आहे 35/10. बरोबर आहे, दिसत नाही आहे बघा. ओके, मग आता काय झालं 15/10 लिहून घेतलं. डिवाईड आहे, डिवाईड तर करता येणार नाही आहे आपल्याला म्हणून काय करूया मल्टिप्लिकेशन देऊया. म्हणजे मग काय करेल 35/10चा आपल्याला रेसिप्रोकॉल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहावा लागेल. काय येईल तो 10/35. एका शब्दाला दोन शब्द आहेत, रेसिप्रोकॉल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. काय करायचं आहे उलटं करून लिहायचं आहे, म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर, न्यूमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटर होईल. लिहून घेतलेलं आहे. आता इथे काय दिसतं आहे 15/10 इंटू 10/35. 10 गेले. मग काय राहिलं 15/10. आपल्याला हे सगळं एवढं लिहायची गरज नाही आहे बघा, कट झालेलं आहे. आपल्याला एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे. आपण सरळ काय लिहायचं आहे दाखवायचं 1.5 upon 3.5 equal to 15/35. आता 15/35 म्हणजे पुन्हा पद काय झालं 5 3 50, 5 7 35. म्हणजे त्याचं प्रपोर्शन काय आलेलं आहे 3/7 आलेलं आहे. पहिल्याचं सुद्धा आपलं 3/7 आलेलं आहे, 3/7 आहे. दुसऱ्याचं पण 3/7 आलेलं. म्हणजेच काय झालं देअरफॉर रे PM इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR. प्रपोर्शन सेम आलं म्हणजे तो बायसेक्टर आहे. सेकंड क्वेश्चन आहे PR इज इक्वल टू 7, PQ इज इक्वल टू 10, RM इज इक्वल टू 6, QM इज इक्वल टू 8. PR इज इक्वल टू PQ इक्वल टू 7/10. RM अपॉन QM इज इक्वल टू 6/8. म्हणजेच काय झालेलं आहे 3/4. हा 7/10 आहे, हा 3/4 आहे. प्रपोर्शन सेम नाही आहे म्हणून आपण लिहिलं देअरफॉर PR अपॉन PQ इज नॉट इक्विव्हॅलंट टू RM अपॉन QM फ्रॉम 1 and 2. देअरफॉर रे PM इज नॉट अ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR. पुढचा प्रश्न आहे त्याच्यामधला थर्ड. PQ is equal to 9, PR is equal to 10, QM is equal to 3.6, RM is equal to 4. PQ upon QR 9/10. QM upon RM 3.6/4 is equal to
36/40. मी काय केलं, 36 जे होते 3.6 जे होते त्याला कन्वर्ट इंटू डेसिमल फ्रॅक्शनमधून फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. आणि 4ला आता इथे हा 36 झालेला आहे, मग हा 4 म्हणजे 40 येईल, 4.0 म्हणजे 40 येईल. म्हणून त्याचं मी कन्वर्जन काय केलं, 36/40. मग काय झालं, 9 4 जा 36, 10 4 जा 40 म्हणजे 9/10 प्रपोर्शन आलेलं आहे. हे माझं इक्वेशन नंबर 2. देअरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन RM, कारण दोन्हींचं प्रपोर्शन सेम आलेलं आहे फ्रॉम 1 and 2. देअरफॉर रे PM इज अ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR. जॉमेट्रीमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही प्रूफ करून कसं दाखवता आहे. नुसती वाक्य लिहिली म्हणजे झालं प्रूफ असं नाही आहे. मग वाक्य लिहिली, मग ते इक्वेशन तयार झाले, त्याला नंबर्स देणं आवश्यक आहे. मग त्या नंबर्सवरून आपण असं म्हणतो आहे हे प्रूफ करून दाखवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये लिखाणाचं काम भरपूर असतं, वाक्य भरपूर लिहायची असतात, नुसतं फक्त प्रूफ करायचं नसतं. मॅथ्समध्ये कसं आहे, स्टेप बाय स्टेप लिहिलं आणि तुमचं उत्तर आलं, त्याच्यामध्ये तुम्हाला फारसं काही लिहायचं नसतं. पण जॉमेट्रीमध्ये तुम्हाला हे सगळं लिहून दाखवायचं असतं, कारण ज्या ठिकाणी प्रूफ करायला सांगितले त्या ठिकाणी आपल्याला ते लिहूनच दाखवावं लागतं. आन्सर काढायचं त्यावेळेला फक्त एखाद दुसऱ्या ठिकाणी आपल्याला तसं रिझन द्यावं लागतं, तेवढं ठीक असतं, तेवढ्यामध्ये काम होऊन जातं. पण प्रूफ करताना मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स लिहायचं आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इक्वेशनला नंबर्स द्यायचे आहे, मग त्याच्यावरनं आपण हे प्रूफ करतो आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is parallel to side PQ. Give reason. आपल्याला एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आता आपल्याला ती लिहून काढायची आहे. आपण म्हटलं गिवन इन ट्रायंगल PQR PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. आपल्याला सांगायचं आहे, प्रूफ करायचं आहे, लाईन NM इज पॅरलल टू लाईन साईड RQ. NM इज पॅरलल टू RQ. तुम्ही लक्षात एवढंच ठेवा, लाईन लिहिलं आहे, साईड लिहिलं आहे आणि म्हणून ते वेगवेगळे आहेत, अशातला कोणताही भाग नाही आहे. आता आपल्याला प्रूफ करताना पहिलं काय करावं लागेल बघा, इथे PQ दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला PM दिलेलं आहे, MQ काढावं लागेल. त्याच्यानंतर इथे PR दिलेलं आहे, NR दिलेलं आहे, PN काढायचे. प्रथमतः काढून घेऊया. PR इक्वल टू PN प्लस NR, 20 इज इक्वल टू PN प्लस 8 मीन्स 20 मायनस 8 इज इक्वल टू 12. देअरफॉर 12 इज इक्वल टू PN, म्हणजे PN पूर्ण PN किती आपली 12 आहे, ही 8 आहे. आता PQचं बघूया. PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. PQ आहे 25, PM आहे 15, MQ काढायची आहे. 25 मायनस 15 इक्वल टू 10 मीन्स देअरफॉर 10 इज इक्वल टू PQ. म्हणजे आता ही PQ नाही, MQ किती आली आहे, 10 आलेली आहे. PM आपल्याला किती दिलेली आहे, 15 दिलेली आहे. आता आपल्याला प्रपोर्शन काढण्यासाठी सगळी इन्फॉर्मेशन, आवश्यक असणारी सगळी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. मग आता आपण प्रपोर्शन लिहून घेऊया. PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. PN किती आहे 12, NR किती आहे 8, PM किती आहे 15, MQ किती आहे 10. 12 अपॉन 8 इज इक्वल टू 15 अपॉन 10. 12 अपॉन 8 म्हणजे काय झालेलं आहे, 4 3 जा 12, 4 2 जा 8, 3 अपॉन 2. 15 अपॉन 10मध्ये 5 3 जा 15,
5 2 जा 10 म्हणजे 3/2 दोन्हींचं प्रपोर्शन सेम आलेलं आहे. देअरफॉर Pn/nr इज इक्वल टू Pm/mq म्हणजेच काय झालेलं आहे, हे दोन्ही समान आहेत हे आपण प्रूफ करून दाखवलं आहे. का तर त्याचं प्रपोर्शन सेम आहे म्हणून. देअरफॉर लाईन NM parallel side RQ by converse of angle by converse of basic proportionality theorem. आपला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमवरनं एखाद्याचा आपण नंबर शोधून काढला किंवा एखाद्याची लेंथ आपण शोधून काढली, आपण म्हणालो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आहे म्हणून. पण ज्या वेळेला आपल्याला प्रूफ करून दाखवायचं असं की या गोष्टी पॅरलल आहेत, त्यावेळेला आपण लिहिणार आहोत कन्वर्स बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता आपल्याला पाहिजे क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल MNP, NQ इज अ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल N. इफ MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5, देन फाइंड QP. मी तुम्हाला सांगितलं, जर का आपल्याला एखाद्या लाईनची लेंथ काढायची असेल, फाइंड आउट करायची असेल, तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला लावता येईल इथे. आणि काय होईल, इथे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नाही, इथे अँगल बायसेक्टर आहे, कारण बायसेक्ट केलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. अँगल बायसेक्टर थेरम लावून आपल्याला तो नंबर, ती लेंथ शोधून काढता येईल. चला बघूया आपण लेंथ कशी आपल्याला मिळणार आहे, कशी आपण ती शोधणार आहोत. आपण त्याच्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला की तुम्ही छोटीशी का होईना फिगर काढा. त्यासाठी स्टेन्सिलचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आपण काढून घेतलेली आहे. इन ट्रायंगल MNP, NQ इज अ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल N. MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इज इक्वल टू 2.5. फाइंड QP इज इक्वल टू वॉट. आता सोल्युशन. NQ इज अ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल NQ is a bisector of angle N in triangle MNP. MN/PN is equal to MQ/QP by angle bisector theorem. त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या कशा असतील, प्रपोर्शनमध्ये असतील. मग आपण लिहून घेतलेलं आहे 5/7 इज इक्वल टू 2.5/QP. 5 इंटू QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेलं आहे 2.5 इंटू 7/5. मग काय झालेलं आहे, 5 इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, 2.5च्या ऐवजी आपण इकडे पकडूया 25 आणि इकडे पकडूया 50. म्हणजे काय होईल, 25 1 जा 25, 25 2 जा 50. नाही तर तुम्हाला दाखवते मी तुम्ही कशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकाल. मगासारखं करून बघूया आपण. तुम्हाला एकदा करून बघितलेलं असतं की लक्षात येईल आणि म्हणून मी तुम्हाला करून दाखवते आहे. 2.5 इंटू 7/5 असा आपला क्वेश्चन आहे. आता झाला 2.5ला मी डेसिमलमधून फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करते. 25/10 इंटू 7/1 डिवायडेड बाय 5. आता मला हे डिवायडेड बाय करता येणार नाही म्हणून मी काय केलेलं आहे, 25/10 इंटू 7/1 इंटू, आता डिवाईडला इंटू केलं म्हणजे काय करेल, 5चा मला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स द्यायचा आहे. 5च्या खाली काही नाही म्हणजे 5/1 म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स होईल 1/5. ठीक आहे. आता 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 1 जा 5, 5 2 जा 10. काय उत्तर राहिलं, 7/2 आहे. करेक्ट, 7/2 आलं लक्षात. तेच आपलं आता इथे लिहायचे 7/2 म्हणजे मग 7/2. आता 7/2 आल्यानंतर काय होईल, आपल्याला ह्या 7ला 2ने डिवाईड करावं लागेल. म्हणजे उत्तर काय येईल, आपल्याला हाफ करायचं आहे 7ला म्हणजे उत्तर आपलं येईल 3.5. म्हणजे आपल्याला QP किती मिळालेला आहे, देअरफॉर QP इज इक्वल टू 3.5.